मावळते मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडून नवनियुक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी पदभार स्वीकारला। मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओपी गुप्ता यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित राहिले। महाराष्ट्राच्या विकासासाठी 24 तास काम करण्याची ग्वाही या दरम्यान राजेश अग्रवाल यांनी दिली। आज रोजी मी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाचा पदभार स्वीकारला आहे आणि आपण सर्वांना मी ग्वाही देतो की पूर्ण ऑनेस्टीने इंटिग्रिटीने आणि महाराष्ट्राचा विकास कसा होईल। My 24 hours will go on this. राजेश अग्रवाल यांनी राज्याच्या मुख्य सचिव पदाचा पदभार आता स्वीकारलेला आहे आणि या दरम्यान त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकली आहे। राज्याचे मुख्य सचिव आता ते असणार आहेत। महाराष्ट्राच्या विकासासाठी 24 तास काम करणार अशी ग्वाही या दरम्यान त्यांनी दिलेली आहे। अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे। सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे आदेश काढलेत। सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार आहे। अनगर नगरपंचायतची अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर या विरोधात राज्यभर इथल्या दहशती संदर्भात मोठी चर्चा झाली होती। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, त्या ठिकाणी बिनविरोध झालेली होती नगराध्यक्षपदाची नेमणूक, मात्र आता नेमकं काय झालंय की निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे? श्रुती, आपण पाहिलं की खरं तर ज्या पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्यांनी एकंदरीतच या आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे की जी निवडणूक पद्धत आहे सार्वत्रिक निवडणुकांची, त्या निवडणूक पद्धतीमध्ये काही प्रमाणामध्ये विस्कळीतपणा जो आहे तो आलेला होता। खरं तर यामध्ये पार्श्वभूमी अशा आहे की यातील अनेकांनी म्हणजे ज्या नगर परिषदेच्या निवडणुका ज्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये विशेषतः अनगरची नगर परिषदेमध्ये कोर्टामध्ये हा मॅटर सुरू होता आणि कोर्टामध्ये सुरू असलेल्या मॅटरमुळे ती सुनावणी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे त्यांचा जो निवडणुकीचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये कुठेतरी विस्कळीतपणा आलेला होता। उदाहरणार्थ आपल्याला सांगायचं झालं तर ज्या दिवशी चिन्ह वाटप होतं त्या दिवशी देखील काही नगराध्यक्ष पदाचे निवडणुका असतील, त्याचबरोबर काही उमेदवारांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये चिन्ह वाटपाच्या दिवशी चिन्ह वाटप होऊ शकलेलं नव्हतं आणि त्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये किंवा या प्रक्रियेमध्ये समानता यावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे आहे ती ही निवडणूक स्थगित केलेली आहे आणि पुढच्या नियोजित वेळेनुसार ही निवडणूक जी आहे ती पुन्हा एकदा होणार आहे। मात्र असं असलं तरी अनगर नगर परिषद जी आहे ती बिनविरोध झालेली होती, त्यामुळे पुन्हा एकदा अनगर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक आहे त्यामध्ये निवडणूक आयोगाच्या ज्या नियमावली आहे त्या नियमावलीनुसारच हा सर्व कार्यक्रम पुन्हा एकदा लावण्यात येईल आणि पुन्हा एकदा ही प्रक्रिया जी आहे ते सुरळीतपणे पार पाडण्याचे आदेश जे आहेत निवडणूक निर्णय नक्कीच धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। ब्रेकनंतर स्वागत। मेंढे गटाचे किमान 35 आमदार गिळून भाजप ढेकर देईल असं सामनात म्हटलं गेलंय। रवींद्र चव्हाणांच्या म्हणण्यातला गर्भित अर्थ तोच आहे असंही सामनात म्हटलं गेलंय। रवींद्र चव्हाण यांच्या नंबर 2 या वक्तव्यावरून सामनातून शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधण्यात आलाय। 2 नंबरचेही खरे नाही। चव्हाण बोलत असतील तर विश्वास ठेवायला हवा। रवींद्र चव्हाण यांनी सुपारी कातरायला घेतलीच आहे असंही सामनात म्हटलंय। श्रीलंकेत विध्वंस केल्यानंतर दित्वाह चक्रीवादळाचं तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्येही थैमान पाहायला मिळालं। चक्रीवादळामुळे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तामिळनाडूत 3 मृत्यू झालाय। तामिळनाडूत मोठ्या प्रमाणात पशुधनाचं नुकसान झालंय। 57,000 हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे। बचावासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची 28 पथकं तैनात करण्यात आली। समुद्र किनाऱ्यावरील शहरांसह राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।